त्याच्यासाठी अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. हाताना टाळी मुखाना नामचिंतन. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये सगळं मिथ्या आहे, सत्य फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. भगवंताचं नाम तेच एक सत्य. आणि तुम्ही म्हणसान हे कीर्तन म्हण, आपलं एक कीर्तन म्हणून तर देवनं नावली ना, काय फायदा आहे बहिणीवन? तुमले चांगला अनुभव आहे, तुमले जास्त अनुभव आहे. नाव लेणारा कसा अटकतस, असं ज्यानं नावली ना त्या कसा पसतास. तुम्ही लगीन माणूस तर एकच दाव नवरा नाव लिहिले, आयुष्यभर पोशीर आहे ना तो. हाव जगना मालक ना नावले नाही, यानं जर नावले ना कितला आनंद राहील. बरोबर आहे की नाही? हां, आम्ही नेहमी सांगतात भजन करत जावं, भजन करायला लई मोठा फायदा आहे. खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाळी मुखाने नामचिंतन, ते खरं संकीर्तन असतं. हो, बायाजले सांगू का, अडे म्हणा ना, अडे म्हणतात नाही. एक काकू म्हणतं इटवा रुक्माई म्हण ना काकू, नाही म्हणे महाराज. म्हणतं मान, हां पिंट्यान पप्पा, पिंट्यान पप्पा म्हणतं मी तुला इटवा रुक्माई म्हणा सांग. नाही म्हणे महाराज, ते नाव मला लेवायला चालू नाही. म्हणतं का बा? म्हणे त्याच ना नाव आहे ओ काकू, तो तू ना इट्या नाही ओ म्हणे माय, मी म्हणा पंढरपूर ना इट्यान बोट करायनो आहे. हां, आई भगवान नाव जे आई लेवाला अजिबात कंटाळा करू नये. बरोबर आहे की नाही? हां, तुम्ही म्हणतात नाही बहिणी म्हणते का नाही, त्यांना पुरुष मंडळी ते म्हणते जोरात होऊ द्या भजन. कारण आपल्या कीर्तनातून जोपर्यंत भजन होत नाही, गौरव बाबा, जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत आपल्याला कीर्तनाची सांगता नाही आणि पुढला विषय बी सांगणार नाही. भजन व्हायला पाहिजे. महिला माता तुम्ही काहीच बोलू नका, पुरुष मंडळींनी म्हणायचंय फक्त. आता पुरुष मंडळींनी सगळ्यांनी भजन गायचंय, म्हणशाल ना? हां, जोर मग द्या बरं. तुम्हाला बरं सर फार्म भरायला नाही, तंगड्या तरी उठती नका तिच्या. हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. माल पक्क माहिती आहे ना, या सांगे सवरी फॉर्म भरणारच उपटतस ना. बाकी नाही इथला हुशार राहता ना. गरीब पोऱ्या जर श्रीमंत आहे ना, त्याला आवर्जून ग्रामपंचायत मग फॉर्म भरायला लागते. तर का ब याचे निवडानी उपाधी काय घेणं देणं नाही, याने कवय जिरीन भो. बाकी ना हुशारी मग राजकारण ठेवतस. तुम्हाला बरोबर काय फॉर्म भरा मग मजा नाही. या म्हणे माया बहिणी म्हणते ना, ते यांच्या आवाजात अशी ताकद आहे ना काका. हाय मायना आवाज मग अशी ताकद आहे ना, दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटा गावल रडावस. आणि आपली सगळी माय मरेलवर बी 2 जण हात धरले तर याला ताण घर मला जाबो. कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही, मनामा बी ठिकाणा. आपलं रडणं बी काही चांगलं राहस का? माय मरेलवर बी आपलं रडणं म्हणजे रडू नको पण भूक बी नको, याला ताण घर माली जा रे. हा, नाही ते हाय मायना आवाज मग अशी ताकद आहे का? दुसरा माय मरेलवर बी बटा गावल रडावास आहे माय. हाय का आता आवाज म्हणा बरं का माया. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का काका आवाज म्हणजे मने मायासने आडे बी सिद्ध कर दे ना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू देवात नाही, बाहेर बी निघू देवात नाही. आवाजनी ताकद आहे महाराज. हो, आणि खरं सांगू का, आपण परमार्थ कमी करे टाका. मनीषीने ना 35% ना आरक्षण 50%वर चालणं घे. त्यास ना परमार्थ इथला वाढी जायचे ना, इथला वाढी जायचे 35% ना आरक्षण 50%वर चालणं घे. पण बहिणी म्हण उजी परमार्थ करा माय ना, बाकी देवले बी जड जात बरं. कारण एक रोज महादेव म्हणचं पण भाऊ ना म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे तू महाराष्ट्रामा बरा फिर राय ना, आमना एक संध्यात लय जाईल भाऊ म्हणतं काय या बहिणी कवडी बी रातली उठाडली ती म्हणे. वावर मग काम कर राय. त्यात एक बाई म्हणे का माय म्हणे पायटे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही सकाळ मा. हा माय म्हणे आज काय जाय म्हणे मला कोरा महादेव दोन होता ना, मी 2:30 वाजान दोई होऊन म्हणे. आई बहीण दुसरा दिनले 1:30 वाजाल दोई होऊन. तो देव म्हणे या बहिणीला सांग दे रे आप्पा तू बरा फिर राय ना म्हणे, या कवडी बी रातली उठाडते ती बहिणी म्हणे त्याला बी जगू द्या हो माया जोन. ब्रह्ममुहूर्त होऊ देत जावा मग देव दोत जा. त्या मिश्रा महाराजनी गैरी कृपा होई आहे आपल्यावर, पण तुम्ही जरा जास्तच करणं लावते. हा, परमार्थ करायला पाहिजे पण जरा जास्तच वेळ असतो नाही का. असं कवडी रातल्याने उठाड देव देवले. मिश्रा महाराजने अशी कृपा होई घेईन दादा. पहिले लग्न करानंतर गावमा नवीन सून बाईले ना 10 वर्ष माहीत पडे नाही महादेवना मंदिर कोणता कोपरालचे असं. हा ते मग गावमा महादेवना मंदिर मग दर्शनले आपले 2-2 तास नंबर लागत नाही.
हो. आणि इथल्या भक्त होई जायशेत ना महादेवने बिचाऱ्या मावल्या करायला पाहिजे तेच नाही, पण म्हणा पाय पडीन म्हणणं बहिणून राग नाही या तुमले म्हणा सांगा ना. आणि मी पहिलेच सांगा मला खरं बोला सवय. काय काय बाया मन गलीमात देखस ना मी आमना बाजून गलीमा सासूनी सुनबाई सांग ओ पोरी कब्बर चहा दे ओ माय थंडी शे म्हणे, चहा तरी पिलीच थोडं थंडी कमी व्हायची म्हणे मला. छान करता मरी जावाल करतेस म्हणे तुम्ही मंदिरावर जा ना तथा येऊ द्या म्हणे तुम्ही काय मरीन जावात म्हणे तिथला टाइम माऊ म्हणा बापरे. आणि आई बहीण गई मंदिरवर माल सांगा सासूल जर असं चहा नाही पाजी आणि ako दोन शब्द जाल्ला बोलीशे निघ गई येईल महादेव भेट जाई का. हा महादेव काय वाट नाही बापरे काय खरा बघतो उन्हा म्हणा दर्शनले. तो महादेव उलट सांगे शिलगावतून दर्शन घर अशी लागते ना आटे कसा उनी जाणू तू तुल घर ना देव वैयक्ता उन्हाने आटे मी कवा भेटसू तुले. बरोबर आहे का नाही. पहिलं घर ना दैवत खुश करा मग महादेव प्रसन्न होईल. कारण मला आटे चढणं होतं ना वर ये नव्हतं पहिले पहिली पायरीवर पाय ठेवा आम्ही दुसरी पायरीवर तिसरी पायरीवर मग वर येईल व्यासपीठपर्यंत. पहिलं पायरीनं पाय लावाशिवाय पहिल्या पायरीनं सहारा लेवाशिवाय व्यासपीठ भेटत नाही. पहिल्या पायरीवर पाय ठेवाशिवाय घरमा प्रवेश नाही. तसं पहिलं पायरीनं दैवत म्हणजे बाईसाठी सासू सासरा आणि माणूससाठी मायबाप ते खरं दैवत आहे पहिल्या पायरीनं. त्याच ना सहारा भेटाशिवाय दुसरा देव भेटतच नाही. पण आपल्या वेगळ्या उपाध्या वाढ जायला शेतीस. हां मी नेहमी आमच्या गौरवबाबांच्या निखिलबाबां त्यांच्या गावाला मुंजवाडला मी बोललो होतो सून आणि सासून इथलं पवित्र नातं शे ना बहिणीवन इतकं पवित्र नातं शे ना. आपण जवळ कन्यादान करतच ना कन्यादान केल्याच्या नंतर तिच्यावर आपला अधिकार राहत नाही. थोडक्यात सांगू का तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली गाय जर दान करी दिनी दान करेल गायने पेमेंट लेवाल तुम्ही जातच का काहीच संबंध नाही. बरोबर आहे की नाही. गाय दान केली तिच्यावर आपला अधिकार राहिलेला नाही. तसं तुम्ही लग्नामध्ये कन्यादान करतात दान कराय गे ना मग दान करेल वस्तूवर आपला काहीच अधिकार नाही. बरोबर आहे की नाही. सुखदुःखसाठी ठीक आहे बा 2-4 दिवस मग एकदा फोन करी तपास करणं. पण काय काय वायबार माया आहेत ना दिनभर मग 3दा फोन करते बहीण तू काय खाद का तुल कोण काय बोलणं का आमाट टाकीन तिले काय गरज आहे. आणि खरं सांगू का जवळजवळ या घटस्फोट आणि फारकत्या वैरायनात ना राग नका दर्जात बहिणीसून या घटस्फोटने फारकत्या वैरायनात ना जास्त करीश नाही. फक्त या सुनबाईने माया ज्या आहेत ना या माईशनीच पुरीच ना सत्यानाश करेल जास्त करीश नाही. काय मत आहे तुम्हाला आकू सांगू का तुम्ही हा मा पण असं मटेरियल गण मी अखिरात सांगतो तुमच्या तुम्ही जवळ मायार ते निघतेस ना बहिणीवर प्रत्येक बाईवर मी माझ्या बहिणींना पण हेच सांगतो जवळ माहेर माई निघतेस ना तो भाऊ जायला सांगतेस वहिनी देख मन बापले सकाळी मग नाश्ता करा सवय सकाळी मग नाश्ता दि देत जावे मग थंडी ना दिने चहा दि देत जाय मन मायले सांगतास ना भाऊ जायले सांगीस नाही येतेस ना तुम्ही तुम्ही भाऊ जाईनकडे त्यांना अपेक्षा ठेवा मन बापले टाईमवर चहा दि देत जाय मन बापले नाश्ता दि देत जाय मन बापले जेवण दि देत जाय तुमले भाऊ जाईकडे त्यांना अपेक्षा शे ना तीच अपेक्षा तुम्ही ननीनले बी तुम्हाला कडते शे बहिणीवर. आणि जर कधी तुम्ही आता सासू सासरासनं कर नाही ना जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या ते लेवून या ते देव जुना लोकेशने आखो एक म्हणे सुईन मागे चुलान मागे. तुम्ही जर आतले सासूले जर का गोमाल कर ना तुम्ही सुनबाई तुमले कुमचाड कराशिवाय राहा. हां फक्त सासू असले बी सांगस तुम्ही बी जराशा धीर धरत जावा बहिणीवर. त्याच ना संसार आहे त्यासले पटीन ते करू द्या. पण काय काय मत आले बी आगावपणा करा माय हो अशी उलगा वस्ती तेल ती अशी पाणीन गता तुला काय शिलगिजले नाही का त्या तेल मा मरी जाशी का तू ते करी ना तीन ते ना तुला काय काम पडावशे माय हो चहा बी निरका दूध निच ठेव असती तुला बी दी ना तिथे निरका दूधनी चहा. काय काय मत आले बुजी बारीक देखान सवय मनीषने सत्यानाश वसाव एका ते टाई वाजत नाही. हो सासराला देखील सुनबाईन पदर लेवायला पाहिजे आपला धर्म आणि संस्कृती सासराला देखील पदर लेवायला पाहिजे पण सासरा बी तसा पाहिजे. बरोबर आहे की नाही. सुनबाईनं सासऱ्याच्या समोर जाऊन पदर घेऊनच गेलं पाहिजे ही आपली संस्कृती. पण सासरा बी तसा पहिला सासरा इथला भारी होतात ना सुनबाईन समोर आहे ना बायकोन संगे सुद्धा व्यवस्थितच बोलेत तोल नाही जाऊ देत चावय मा नाही हो मन सुनबाई ऐकी राहिनी काय विचार करी मन सासरा वायबारच शेमाय म्हणजे सासरा बोलायला सुद्धा तारतम्य राखेत पहिले सुनबाईल देखीशने एवढा येरायरने मर्यादा होती. आता इथलं उलट होई गे थंडी ना दिन मा
ती सुनबाई लाकडे लावत चुलाले ना आव भाऊ नाईट पॅन घाले ना अंगशेकच ओ आप्पा ती कवय पदरली रे ओ काका तू नाईट पॅन घाले ना अंगशेकी राय ना आई बहीण कसाल पदरली तुला देखील एककडे ते कस काय अपेक्षा ठेवायला चालेल आपण बी नेम मारावाला पाहिजे दुसऱ्याकडनं जी अपेक्षा ठेवतोय ती आपणही दुसऱ्याची कोणाची तरी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे नाही का हां कुठे होता आपला विषय भजन करायला पाहिजे बुवा असं महादेव ना मंदिर लागून चालना जायलाच होता आपण म्हणजे देव करती बहिणी होऊन तुम्ही तुमनं मंदिर बांधले होऊन तुमनेच पूजा करू असं वाटच मानलं खरंच ना खरंच बरं का सटाणा सिटीचा माहोल आहे सिटीचा भाग आहे पण मला खरंच स्वाभिमान वाटतोय सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहे हे बघून मला आनंद वाटला म्हणजे तुम्ही सिटी महाराष्ट्रने सुद्धा आपल्या संस्कृतीले टिकाडी ठेलशी हाही महत्वानं शे आणि बहिणी म्हणून डोक्यावर पदर राहू देत जा बरं कारण तुम्ही घरमान्य असाल साडी तुम्ही खूप वैगे 600 रुपयांनी साडी होईल 500-600 रुपयांनी बरोबर आहे ना 600 रुपयांनी साडी सहावार साडी 600 रुपयांनी सहावार साडी कितला मीटरनी रास 6 मीटरनी बरोबर आहे ना पदर कितला मीटर ना 1 मीटर ना म्हणजे 600 रुपयांनी साडी जर 100 रुपये मीटर कापड पड रहा है ना तर पदर 1 मीटर ना तो कितला रुपयाना पडना 100 रुपयाना पण 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिना ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा असतो पदर मनीषीने ना डोक्यावर पदर लिहिले नऊवार साडीवाली एक बी बाई पदर पडू देणार नाही देखील तुम्ही अर्थात सहावार साडीवाल्या बाई बी नाही पडू देतीस पण काही काही बहिणीस ना नाही राहते तिथले सांगत पदर लिहिलेत जा बहिणीहून पदरले आम्हा काही नुकसान नाही मला सांगा पदर लेता लेता नाशिक जिल्ह्यामध्ये 17 बाया मरी घ्यात बा असं होऊ नका पेपरले हां नाही ना महाराज पदर लिहून काय काय खराब शे शिलगायले हो डोकावर काय फरक पडणार तो का 2.5-3 क्विंटल न वजन वाग नाही का तुमले पदर टाकले हो बहिणीसवर हां डोकावर जर पदर आहे ना बाई भारी दिकस हो हाकू सांगू का अजून काय घुसेल नाही हो तुमनाकडे तुम्ही बटा पदर लेणाऱ्या बाया दिक राहणार हाकू नवीन फॅट घुसेल येते आपलं वस्त्र सोड दे ना बाईसने आता गाऊन घालतीत बाकीने बाय मला अजून सुधरी राहिलं नाही ते कथाईन होऊनच आलं ते फॅट बहिणीवर तुम्ही गाऊन घालू नका असं म्हणत उमत नाही जर काही सुखदुःख असेल शरीराला काही त्रास आहे काही व्याधी आहे नक्कीच घाला आणि काही काहीले औषध राहत बुवा घाला आणि बहिणीसून गाऊन घालेलेच जा पण मग रात पाटण्या बाहेर नका निघत जा कारण साडीवर जितली बाई सुंदर ती कसं ती गाऊनवाली बाईने ती कस गाऊन घालेल बाई कशी ती कस सांगू का तुमले आपण पहिले बाजरी पैरूत ना बाजरीच मा चिडा उडवाल नाही का लाकडे गाडी देऊ त्या गाऊनवाल्या बहिणी तशात दिखतेच माले तुम्ही नका तुम्हाला सुंदरतावर नका पाणी फिरावं जाओ चिडीच वन तुम्ही मजाण्यात दिखतीच सूर्यडासनी माहिती हां साडी नेसो मस्त आणि समजा गाऊन घालायच घ्या ते घरना बाहेर निघाल नाही नाही ते तुमले दकीच नाही कच्चा हिंमत ना माणूस मर जाई ना म्हणेशीन साडी नेशीनेत बाहेर निघाणं बहिणीवर हो भारी वाटत साडीने बाई बरोबर आहे की नाही लग्न मा जातेच बहिणीवर तुम्ही गरीब मा गरीब बाई सुद्धा 1000 रुपयान साडी नेसस गरीब मा गरीब मजुरी करणारी बाई हो आकू सांगू का जर श्रीमंतनी बाई होती 5-7 हजार 10 हजारने साडी नेसस साडी तुम्ही कमीत कमी 1000 पासून सुरुवात होस लगीन मगाला नेसाने साडी 1000 2000 5000 ने साडी बरं माल सांगा 5000 ने साडी नेसस माइन पदर तिरपा करीन खोशीलेस आणि 75 न फडक गुंडाई गुंडाई फिरस येडी बानट सुरूत नाही हा येडी नाही ते काय आता थंडी मा गुंडाळले ते ठीक शे बा पण 10 हजार ने साड्या नेसती पदर तिरपा खोशीले तीस आणि 75 न फडक गुंडाईले ती येड्या बानट हा एवढी मागी साडी मस्त पदरले हो डोकावर ते राही ना तेवढं बरं आहे तुम्हाला इकडे सटाना बाग मग बट्या बाईस ना पदर देखील बाकी ना सट केलं तर वरचा नीच दकार ना हो माय टाक हो बहीण आणि टाकीतले हो बहिणी डोक्यावर पदर हो डोक्यावर पदर काय शिकवून देतो सांगतो तुम्हाला आपली संस्कृती काय आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर मागे राष्ट्रपती झाले आपल्या खानदेशातली मुलगी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या पण राष्ट्रपती होत्या तरी एखादा फोटो दाखवा प्रतिभाताईचा असा पदर खोशेल होता का पदर पडेल होता एखादा फोटो शे का राष्ट्रपती बरं राष्ट्रपती होती बाई तरी सुद्धा पदर पडू देणार नाही आता मन बहीण
बचत गटनी मीटिंगले जाय आणि पदर कोचीन जा. ओ काकू तू बचत गटनी मीटिंगले जाय राहिनी ओ चिडी. हा राष्ट्रपतीने पदर पडू दिना नाही आणि बचत गटनी मीटिंगले जा साहेब बहीण पदर तिरपा कोशीनी बानर सुरूत मी मस्त पदर लिहिलं बहिणीवर. हा चांगला पदर लिहिण राहा. आता तुम्ही स्तुती करसू मी तुम्ही सिटी महाराजने सुद्धा पदर पडू दि नाही राहणार. तिथल्या भारी बाया आहेत बिचारा. ज्यास ना पडेल होता त्यासनी कडे मन ध्यानच नाही. तुम्हाला भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं कर सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. तुम्ही सुद्धा बहिणीवन बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया शेतीस. 1000-1500 बाया शेतीस. तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता. तुम्हाला जर चुलत भावनं टिकरानं फुई भावनं माम भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया आखा गाव झोपू देत नाही बहिणीवन. तुम्ही त्या लगीनना गाणं म्हणाला आई करतीत नाही. आई देवनं भजन होतं. आई देवनं गाणं होतं. देवनी स्तुती करणी होती. आडे जोरात म्हणायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना. देवनं म्हणान सांगा आटे म्हणतात नाही म्हणे बहिणी. एक बाईले मी हरिपाटले चालना गो बाबा कीर्तन होतं म्हणा सप्ताहमा हरिपाटना टाईमले गो मी हरिपाठमा उभं राहू. मी बी आगाऊ शे मला पावटे घेऊन गैरी सवय शे. मी हरिपाठ चालना कीर्तन चालना म्हणा नाचानं सुरू रास. काकूल म्हणता हरिपाठमा नाच ना काकू. नाही म्हणे महाराज म्हणता काब म्हणे मन सासरा उभाशे म्हणे. म्हणता हरिपाठमा काय सासरा नवडस नाचिले त्यात. नाही म्हणे महाराज मन सासरा काय म्हणेन म्हणतं मर्यादा आहे बरोबर बाईले. आणि नेमका ते संपर्क वाढी घ्यात. माल नेमका तोट्या ना एक भाऊनी माल पत्रिका दिनी मित्र समजीशीन ब महाराज आपला जवळ नाव घ्यात बाबा लग्नाला या म्हणे. माल बी तारीख नाही होती. मी हाडणार रातले जाई बसून आणि ब्यान माशी नाचे मन बहीण ती बहीण हरिपाठमा मन सासरा उभा आहे सांगणारी. त्या ब्यान माशी नाचे ना सासरानं बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करे. आणि त्या बँडवाला गाणं कोणतं म्हण राहतात. ए कोण गावनी ये भिलीन कोण गावनी. तू कोण आहे कोणता गाणावर नाची राहिनी येडी काय बी नाचस. हा बँडवर बी नाचायला पाहिजे पण मग त्या गाणं बी देव ना पाहिजे. हा काय काय आमना वारकरी बी नाचतस ना. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माझी मीराबाई नाचली हो नाही का पायात घुंगरू बांधून नाचली. अरे स्वतः माझा जगाचा मालक नाचला. नामदेवरायांनी कीर्तन करावं जगाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं. नाचता नाचता देवाचा घडला पितांबर एवढं नाचावं. मग आपण काय लाजायचे नाही का. आपण सुद्धा नाचलं पाहिजे. आपण सुद्धा भगवंताचं गुणगान गायलं पाहिजे. आटे मनाला अजिबात आय गाय करू नये. पण आटे मनान सांगा का या बहिणी बी म्हणतात नाही आणि त्या लगीनना गाणं मनाला आय गाय करतात नाही. बरं त्या लगीनना गाणं काय मीराबाईना लिखेल नाही काय जनाबाईना लिखेल नाही कोणता संतसना लिखेल नाही. अख्खा लब्बाड गाणं राहतात. आदिवासी लोक तुमच्याकडे राहतस का. आमनाकडे आदिवासी लोक आहेत ना त्यासले साधा म्हणतस पण त्यास नाही ना भाव इथला चांगला. लगीनना गाणाच मा सुद्धा देव म्हणतस देवना गाणं म्हणतस त्या लगीनमा सुद्धा. कारण त्या मारुतीरायना मंदिरावर जातस ना नैवेद्य देवाले तरी सुद्धा ते आदिवासी लोक देवना गाणं म्हणतस. तुम्ही त्यासले ना हलका म्हणतस काय काय लोके हलका बारी ना. ते विशेष नाही वारकरी संप्रदाय मा माणूस आहेत जाते आणि खास करी वैष्णव मज या जातीचे मज भेटो कोणी. हां वैष्णव हाही एक जातचे पण काही काही लोक जातीपाती देखतच त्यासनासाठी त्यासले हलका समजतच होती. पण आहे ना त्या लोके हलका नाही त्यासना लगीनना गाणास मग सुद्धा देवरास सांगू का. ए उठरे उठरे हनुमान तुले मानस लगीन घरना न्यूतान तुला देनास. असाच गाणं राहतं त्यास ना. त्यासना गाणास मा बी देवे आणि आपला गाणं आपला गाणं कसा राहतो बहिणी. कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई देतून खाटले चेटाड दे राखेल टाकेशील. कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दे म्हणतं राखेल टाकीन चेटाड दे चेटाडी 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 दे. कोणी टाकी अंगण मा खाट. आखू तेच ना खेचर ना गाणं ऐका अण्णा साहेब निखिल बाबा तेच ना खेचर ना गाणं ऐका. मन गलीमा लगीन होतं मी बाहेर पडी पडी ऐकी राहीन तू त्यांना भाऊ जाय ना केजार ना गाणं. हे वांगामा वांग डबल